सरकारला एवढंच सांगायचंय, तुम्ही ज्या पद्धतीचे धोरण ते सुद्धा फक्त दिखावा करण्यासाठी जे काही धोरण आतापर्यंत केलेले आहेत, सामान्य लोकांच्या जीवनाचा तमाशा खऱ्या अर्थाने झालेला आहे। त्यामुळे तुम्ही पडदे लावा, तुम्ही बॅरिकेड लावा, काही लावा, हा सामान्य लोकांच्या साठी महत्वाचा असणारा विषय आहे। मग तुम्ही आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही बसून देऊ नका, लगेचच्या लगेच तुम्ही सरसकट कर्जमाफी द्या, 2019 अट तुम्ही काढून टाका आणि जे काय अनुदान आपण देणार आहात, जे काय रेग्युलर शेतकरी आहेत त्यात सुद्धा ज्या अटी टाकल्यात तुम्ही काढा, आम्ही लगेच आंदोलन मागे घेऊ। तुमचे जे आमदार तिथले म्हणतात निरोप नाही आम्हाला आंदोलन। एक समजून घ्या, मी माझ्या घरच्यांना सुद्धा निरोप दिलेला नाही। शेतकऱ्यासाठी आणि सामान्य लोकांसाठी आपण अराजकीय पद्धतीने जेव्हा लढा लढत असतो तेव्हा राजकीय नेत्यांना आमंत्रण द्यायचं नसतं। हा अराजकीय लढा आहे, हा कोणासाठी आहे तर शेतकऱ्यासाठी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रती ज्यांना ज्यांना चांगले विचार आहेत, नाही त्यांच्या प्रती असणारी तुमची जाण असेल तर तुम्ही त्या ठिकाणी यावं, एवढंच आमचं मत आहे। काल बैठक झाली, काल ते बरोबर होते, तर आता आपण या पार्श्वभूमीवर आंदोलन करताय आणि स्थानिक 4 आमदारांपैकी 3 आमदार आपल्या सोबत आहेत। सरकार भाजपच आहे। काल हे जे कोणी 3-4 आमदार जे कोणी असतील ते कोणाला भेटले तर रवींद्र चव्हाणला भेटले, भाजपच्या प्रदेश अध्यक्षाला भेटलेले आहेत। त्यामुळे कदाचित आजचं आंदोलन लक्षात घेऊन शेतकऱ्याच्या काय मागण्या आहेत हे सांगण्यासाठी काल भेटले असेल। तुम्ही आमदारांना त्या ठिकाणी बोलावं, विचारावं, विषय हाच आहे। इथं अराजकीय आंदोलन आहे, आम्ही कुठल्याही पक्षाचा झेंडा आमच्या अंगावर घेतलेला नाही। हे फक्त शेतकऱ्यासाठी आणि जाचक अटी 2019च्या टाकल्या गेल्या आहेत आणि जे काही अनुदान रेग्युलर शेतकऱ्याला तुम्ही देणार आहात त्याच्यामध्ये सुद्धा ज्या अटी आहेत त्या तिथं तुम्हाला काढाव्याच लागतील। त्याच्याच बरोबर जे तुम्ही पूर्वी 1 रुपयाला जे हे देत होता विमा, तो विमा तुम्ही जो बंद केला, आता पावसाची खूप मोठ्या प्रमाणात अडचण येणार आहे, त्यामुळे तो पीक विमा सुद्धा त्या ठिकाणी लागू करावा अशी आमची सगळ्याची मागणी। अशी मागणी पालकमंत्र्यांनी केली आहे आणि हा तुमचा जो आहे जो नौटंकी असल्याचं त्यांनी साध्य पालकमंत्र्यांनी वक्तव्य केलेलं आहे। मला पालकमंत्र्यांना एवढंच सांगायचंय की जरा लोकात जावा, शेतकऱ्याचं काय मत आहे हे तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या। काही दिवसांपूर्वी मी खरं तर भरणे मामांचं अभिनंदन करतो की त्यांनी सरकारमध्ये कृषी मंत्री असताना सुद्धा त्यांनी मान्य केलेलं आहे की रोहित पवार आणि शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, जे काही अट आहे ती जाचकच आहे, ती कुठे ना कुठेतरी काढली गेली पाहिजे, त्याचा फेरविचार झाला पाहिजे। त्यामुळे भरणे मामांनी सरकारमध्ये असून शेतकऱ्याची बाजू तिथं घेतली। त्यामुळे मला जे इथले पालकमंत्री आहेत गोरेभाऊ, त्यांना एवढंच सांगायचंय, ज्या अटी आम्ही म्हणतोय त्या शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहेत का नाही आहेत, जरा धाडस दाखवून या सरकारच्या विरोधात बोलावं लागलं तरी तुम्ही ते शेतकऱ्यांच्या बाजूचं धाडस दाखवा आणि मग त्याच्यावर तुम्हाला चर्चा जर करायची असेल तर मग आपण तिथे, मी जिथं बसलोय तिथे येऊ शकता, कोणाला पाठवू शकता आणि आपण नक्कीच चर्चा करू। इथं संघर्ष शेतकऱ्याचा आणि सरकारचा आहे, त्याबद्दलचे जर प्रश्न असतील तर त्याच्या उत्तर 100% मी त्या ठिकाणी देईल। बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा।